गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठेत काल रात्री चोरट्यांनी दरोडा घालत 5 दुकानांचे शटर तोडून लाखो रुपयाची रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या काही सत्रावर उघडकीस आला असून व्यापारी लोकांनी पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। गोंदिया जिल्ह्यात चोरीच्या घटनेत गेल्या काही दिवसापासून वाढ झाली असल्याचे निदर्शनात येत असताना चोरटे लग्नसराहीत बाहेरगावी गेलेल्या लोकांच्या घरावर दरोडा घालत रोकड व दागिने घेऊन पळ काढत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या। नमस्ते, मैं परेश अनवानी अप्पाजी मेंसवेयर का ओनर बोल। कल हमारे गोंदिया में इतनी बड़ी वारदात हुई है। गोंदिया में 5 दुकानों में एक साथ चोरी हुई है, जिसमें मेरे दुकान का भी नाम शामिल है। चोरी भी इस प्रकार से हुई है कि हम सोच में पड़ गए आने वाले समय में हमारे साथ क्या होगा। कभी भी घर से भी चोरी हो सकती है, दुकानों से भी चोरी हो रही है। ऐसे खुलेआम रात के 1 बजे से लेकर 3 बजे तक के अंतराल में सबके शटर उठा के राड़े डाल करके ऐसी चोरी की है कि लोग देख के हैरान हो गए कि एक साथ एक रात में 5-5 दुकानों में चोरी हुई है। तो प्रशासन से निवेदन है इस विषय पर ध्यान दे अच्छे से। मात्र काल रात्री चोरट्यांनी चक्क गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बाजूच्या एकाच गल्लीत 3 ठिकाणी दरोडा टाकत लाखोची रोकड चोरून नेल्याचा तपासात उघड आले आहे। तर चोरट्यांनी सर्वत्र दुकानांचे शटर तोडून मोठ्या शिताफितीने आत प्रवेश केला। तर दुसरीकडे प्रत्येक दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लागले असताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी असताना सुद्धा हात साफ करून गेल्याने गोंदिया शहरातील व्यापाऱ्यांनी पोलिसांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या आरोपींना शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हान आहे असंच म्हणावं लागेल। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।